हॅलो स्टुडंट्स, आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन हा पॉईंट पाहतोय. त्यातलं एक्झाम्पल आहे बघा, शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. त्याला प्रूव्ह काय करायचं आहे, dy बाय dx कसा आला पाहिजे, y अपॉन x. एक्झाम्पल इज x रेज टू 7 इंटू y रेज टू 5 इज इक्वल टू x प्लस y रेज टू 12. आपल्याला एक्झाम्पल दिले, ऑब्झर्व केलं तर बघा डायरेक्ट डिफरन्शिएट केलं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. त्यापेक्षा आपण काय करूया, दोन्ही बाजूला काय घेऊया, अगोदर लॉग घेऊया. टेकिंग लॉग बोथ साइड्स. मी दोन्ही बाजूची लॉग घेते. दोन्ही बाजूची लॉग घेतल्यानंतर काय येणार आहे बघा, लॉग ऑफ x रेज टू 7 इंटू y रेज टू 5 इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस y रेज टू 12. आता आपल्याला दोन रूल्स यूज करायचे ना, लॉगॅरिथमिक रूल्स आहेत ते यूज करायचे. पहिला बघा, लॉग ऑफ mn इज इक्वल टू लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. सेकंड रूल आहे बघा, लॉग ऑफ n रेज टू n इज इक्वल टू n इंटू लॉग ऑफ n. दोन्ही रूल यूज करतोय. इथं प्रॉडक्ट आहे पहिला यूज करायचा, पॉवर आहे सेकंड यूज करायचा. काय झालं बघा, लॉग ऑफ आता 7 अगोदर येणार 7 लॉग ऑफ x प्लस प्रॉडक्ट आता म्हणून एडिशन प्लस 5 लॉग ऑफ y इज इक्वल टू 12 लॉग ऑफ x प्लस y. हे दोन्ही रूल आपण काय केले, यूज केले तिथे. आता आपण काय दिलं, डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. 7 इंटू 1 अपॉन x. आपण डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तरी चालेल. ज्यांना डायरेक्ट जमत नाही त्यांनी लिहून पुन्हा केलं तरी चालेल. 5 d by dx of log y which is equal to 12 into d by dx of log of x plus y. 7 log x चं डिफरन्शिएशन 1 अपॉन x प्लस 5 log y चं डिफरन्शिएशन 1 अपॉन y. आणि y ला आपण डिफरन्शिएट केला पाहिजे चेन रूल नुसार, dy बाय dx which is equal to 12 into log x plus y चं डिफरन्शिएशन बघा, log x plus y चं 1 अपॉन x plus y आणि d by dx of x plus y which is equal to 7 upon x plus 5 upon y dy by dx is equal to 12 upon x plus y. 12 upon x plus y. आता हे डिफरन्शिएट करूया. 1 plus x चे डिफरन्शिएशन 1, y चे डिफरन्शिएशन dy by dx. आता हे मल्टिप्लाय करून घेऊया आपण इथं. 7 अपॉन x प्लस 5 अपॉन y dy by dx इज इक्वल टू मल्टिप्लाय केल्यानंतर 12 अपॉन x प्लस y प्लस 12 अपॉन x प्लस y dy by dx. डिफरन्शिएट करून झालेलं आहे. आता आपण काय करायचे, dy by dx चे टर्म्स एकत्र करायचे. इथे dy by ची टर्म इथं पण आहे बघा, आपण एकत्र करतोय कारण आपल्याला काय दाखवायचं आहे, dy by dx इज इक्वल टू y अपॉन x. आता इथे 12 अपॉन x प्लस y टर्म आईलाचीच झाली, काय होणार, मायनस होणार. 5y dy by dx मायनस 12 अपॉन x प्लस y dy by dx इज इक्वल टू 12 अपॉन x प्लस y. 7 अपॉन x प्लस होतं मायनस होणार 7 अपॉन x. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी कॉमन घेऊया, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 अपॉन y मायनस 12 अपॉन x प्लस y कॉमन घेतला आपण dy by dx which is equal to, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर चालेल बघा, 12x मायनस 7x मायनस
7y upon x into x plus y. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करते 5x plus 5y minus 12y upon क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बघा 5 ला मल्टिप्लाय करायचं इकडे 12 ला y ला मल्टिप्लाय करायचं डिनॉमिनेटरला y into x plus y into dy by dx is equal to तो कॅल्क्युलेशन काय होणार आहे बघा 12x minus 7x 5x minus 7y upon x into x plus y इथं काय राहणार आहे बघा 5x आहे तसेच 5x minus 7y upon y into x plus y dy by dx is equal to 5x minus 7y upon x into x plus y. बघा x plus y ला x plus y कॅन्सल 5x minus 7y ला 5x minus 7y कॅन्सल काय राहिले बघा शिल्लक तो 1 upon y राहिले dy by dx आणि या साईडला काय राहिले 1 upon x म्हणजेच काय येणार आहे dy by dx is equal to हा इथं डिनॉमिनेटरला होता 1 upon y ला y काय डिनॉमिनेटरला आहे तर काय होणार न्यूमरेटरला जाणार y upon x हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं dy by dx is equal to y upon x फक्त सॉल्व करत गेलात की तुम्हाला आन्सर मिळेल सेकंड एग्जांपल याच टाइप मधले आपल्याला शोधा dy by dx is equal to y upon x च घ्यायचं आहे sec of x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 is equal to a square. आता इथं दिलेलं होतं बघा where a is constant इथं a हा कॉन्स्टंट कन्सिडर करायचा आहे तर आता हे थोडं सिंपल फॉर्म मध्ये आहे बघा दोन्ही बाजूला आपण sec इनव्हर्स घेऊया sec inverse of sec of x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 which is equal to sec inverse a square आणि sec inverse sec काय आहे ते बघा आपण हा फॉर्म्युला पाहिलाय sec inverse of sec x is equal to x हा फॉर्म्युला यूज करतोय आपण काय ना x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 is equal to आता sec inverse a square हा कॉन्स्टंट आपण k कन्सिडर करूया काय करूया k कन्सिडर करूया आपण म्हणजे आपल्याला एक एक्झाम्पल कोणतं भेटते बघा x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 is equal to k कारण आपण sec inverse a square ला काय कन्सिडर केलाय k हा एक कॉन्स्टंट आहे sec inverse हे पण कॉन्स्टंटच असणार आहे म्हणून आपण त्याला k कन्सिडर केला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण x raised to 5 plus y raised to 5 is equal to k into x raised to 5 minus y raised to 5 x raised to 5 plus y raised to 5 आहे तसेच k ने मल्टिप्लाय करूया k into x raised to 5 minus k into y raised to 5 आपल्याला dy by dx शोधायचा आहे y च्या टर्म्स आपण एकत्र करतोय y raised to 5 plus k raised to 5 which is equal to k into x raised to 5 तर हे प्लस होतं मायनस होणार मायनस x raised to 5 y raised to 5 कॉमन आहे कॉमन घेऊ शकतो आपण y raised to 5 कॉमन घेतल्यानंतर 1 plus k राहणार आहे बघा आणि इथे x raised to 5 कॉमन घेतल्यानंतर काय शिल्लक राहणार आहे k minus 1 राहणार आहे आणि y raised to 5 बघा y raised to 5 हा x raised to 5 मी इकडे डिनॉमिनेटरला आणते
which is equal to k minus 1 upon 1 plus k. 1 plus k हा इथं तो होता प्रॉडक्ट होता तो इधर डिनॉमिनेटरला गेला. आपल्याला कन्वर्ट करून इक्वेशन मिळालं बघा. y raised to 5 x raised to 5 is equal to k minus 1 1 plus k. आता टेकिंग फिफ्थ रूट घेऊया म्हणजे हा 5 कॅन्सल होईल. दोन्ही बाजूचं काय घेऊया फिफ्थ रूट घेऊया. फिफ्थ रूट घेतल्यामुळे काय येणार आहे y अपॉन x इज इक्वल टू k minus 1 अपॉन 1 plus k रेज टू 1/5 आणि हा तर काही कॉन्स्टंटच आहे which is equal to कॉन्स्टंट आहे. आता डिफरन्शिएट करूया. अजून आपण डिफरन्शिएट केलंच नव्हतं बघा. आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता y अपॉन x आहे. क्वोशिएंट रूल कोणता बघा u अपॉन v चा d बाय dx ऑफ u अपॉन v कसा लिहितो आपण v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx अपॉन g स्क्वेअर. तो रूल आपण यूज करतोय x इंटू dy बाय dx मायनस y इंटू dx d बाय dx ऑफ x अपॉन x स्क्वेअर. हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 आणि याच्यावरून आपल्याला भेटते बघा इक्वेशन. हा x स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर x dy बाय dx मायनस y इंटू x डिफरन्शिएशन 1 x स्क्वेअर ने इथं मल्टिप्लाय केलं which is equal to 0. x dy बाय dx is equal to y. इथं मायनस होता प्लस होणार dy बाय dx is equal to y upon x. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा. dy बाय dx is equal to y upon x. सिंपल एक्झाम्पल्स आहे. ओके.